मी कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मिक्स भाजी। मी घेतले थोडेसे वाटाणे, थोडासा फ्लावर, 2 बटाटा, 1 टोमॅटो, 2 कांदा लसूण मसाला 1 चमचा, हे कांदा लसूण पेस्ट आहे आणि किचन किंग मसाला, थोडासा हिंग, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि हे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय। याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेऊया आणि फोडणीसाठी तेल, जिरं, कोथिंबीर। चला तर मग पाहूया मिक्स भाजी। आपण पावभाजी पण बनवू शकतो, पावभाजीसाठी खाऊ शकतो। चला तर पाहूया रेसिपी। पावभाजीच बनवूया, त्याचं नाव पावभाजी पण बनवू शकता किंवा मिक्स भाजी। हे पहा, याच्यात कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आणि आलं लसूण पेस्ट पण टाकून घेऊया आपण। हे पहा, आज आपण बनवणार आहे पावभाजी। त्यासाठी फोडणीला अद्रक लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि फ्लावर, वाटाणा, हे पहा आणि बटाटो। आता असं आपण कट करून घ्यायचं। हे पहा, असं खूप छान होती आपली भाजी। आपण आज पावभाजी बनवूया, मिक्स भाजी किंवा पावभाजी असं। चला तर पाहूया फोडणी। तर मग बनवूया रेसिपी। हे बघा, कढई गरम झाली आहे। आता आपण याच्यात तेल टाकून घेऊया। 2 माप अंदाजे तेल टाकायचं। माझ्या पद्धतीने बनवून बघा। 1 चमचा जिरं टाकायचं आणि हे हिंग टाकायचं। त्याला खोलून घेऊया, थोडस चुटकीभर हिंग टाकलं। मग आता आपण ही पेस्ट करून घेतलेली टाकूया। दोन मिनिटं फ्राय करून घेऊया। हे पहा, आता आपले छान मसाले फ्राय होत आहेत। हे जे मसाले आहेत ना सुके घेतलेले, हे सगळे पण टाकून घ्यायचे। हे जितके छान फ्राय होतील ना तितकी छान आपल्या पावभाजीला टेस्ट येते। असं पाण्यात टाकून ठेवलंय मी। हे पहा, तुम्ही कुकर मध्ये शिजवून पण घेऊ शकता, पण असं पण छान टेस्टी होते। इकडे पाणी ठेवलंय गरम करायला। बनवूया पावभाजी। भाताबरोबर, चपाती बरोबर पण खाऊ शकता, पावाबरोबर खाऊ शकता। आमच्याकडे पाव नाहीत, आम्ही भाताबरोबरच खाणार आहे। हे पहा, छान तेल सोडले। पाहूया 2 मिनिटाने मसाले फ्राय करून घेऊया स्लो गॅसवर। तूप पण टाकून घेणार आहे, कारण का पावभाजीला आपल्या खूप छान टेस्ट येते। हे पहा, 1 चमचा भरून तूप टाकायचं, थोडा गॅस फास्ट करायचा आणि मिक्स करून घ्यायचं। टेस्टी होते आपली पावभाजी। छान मसाले आपले फ्राय करून घेऊया 2 मिनिटं झाकून पण। पाहूया 2 मिनिटांनी। हे पहा, आता आपण मसाले फ्राय झालेत, याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेत मी बटाटा, मटर, फ्लावर। छान होती भाजी आपली पावाबरोबर खायला। हे पहा, इकडे पाण्याला पण उकळी आली आहे, तर गॅस बंद करून घेते आणि याला आता आपण मिक्स करून घेऊया। गॅस फास्ट करून मिक्स करू। आपण हे पाणी पण टाकूया शिजण्यासाठी। हे पहा, आणि 5 मिनिटं झाकून ठेवूया। पाहूया। चला तर आपण उघडून पाहूया आपली भाजी। वाव, अजून वेळ आहे शिजायला। एकदा हलवून घेऊया याला ना आपण, छान पैकी हलवून घेऊन झाकून ठेवून परत शिजूया। खूप छान शिजली ना, छान लागते। चला तर पाहूया 2 मिनिटांनी। हे पहा, आपली पावभाजी तयार होते। असं मध्ये मध्ये हलवत राहायचं। माझ्या पावभाजीचं रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। हे पहा, आणखीन 5 मिनिटं तर लागतील याला छान शिजायला। झाकून ठेवून आणखीन 5 मिनिटं शिजवून घेऊया। एकूण 10 मिनिटं लागेल। पाहूया 5 मिनिटांनी।
हे पहा, आपण आता उघडून पाहूया आपली पावभाजी बनली का. वाव, आता शिजत आहे. हे पहा, खूप छान. आता आपण बारीक गॅस करून शिजवूया. व्हिडिओ काकूच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्यामुळे धन्यवाद. चला आता मग आपण उघडून पाहूया आपली भाजी. वाव, खूप छान सुगंध येत आहे. तुम्ही पावभाजी मसाला पण टाकू शकता. मी ही घरकुल मसाला टाकत आहे. हे पहा. आणि आता आपण याच्यानी आपली भाजी बारीक करून घेऊया. खूप छान टेस्टी होते. आधी हलवून घेऊया. हे पहा, आता शिजतच आली. आता आपण याच्यानी असं करून घ्यायचं. आमच्याकडे छोटे मुलं आहेत ना, म्हणून आम्ही पातळ रस्सा पण करतो. मुलं खातात. असं पावभाजी बनवून बघा माझ्या पद्धतीने. व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. तयार आहे पावभाजी रेसिपी. बाय बाय बोला. बाय बाय.